महाभारत भाग 24. एकलव्य. हस्तिनापुराजवळील दाट अरण्यात निषाद जातीतील एक शांत, पराक्रमी आणि धैर्यशील तरुण राहत होता. त्याचे नाव होते एकलव्य. निषाद लोकांना समाजात खालच्या दर्जाचे मानले जाई, त्यामुळे त्यांना इतरांसोबत मिसळण्यास परवानगी नव्हती. परंतु एकलव्याला धनुर्विद्येची विलक्षण आवड होती. एक दिवस त्याने द्रोणाचार्यांकडे जाऊन विनंती केली, गुरुवर्य, मला आपला शिष्य बनवा. पण द्रोणाचार्यांनी त्याची विनंती नाकारली, कारण तो निषाद वंशीय होता. तरीही एकलव्याने आपला निर्धार सोडला नाही. त्याने जंगलात द्रोणाचार्यांची मातीची मूर्ती बनवली आणि तिला गुरु मानून रोज सराव सुरू केला. त्याने अथक प्रयत्न, श्रद्धा आणि निष्ठेने धनुर्विद्येचे सारे कौशल्य आत्मसात केले. एक दिवस द्रोणाचार्य शिकारीला गेले असता त्यांनी एक कुत्रा पाहिला. त्याच्या तोंडात बाण होते, पण तो जखमी नव्हता. आश्चर्यचकित द्रोणाचार्यांनी शोध घेतला आणि त्यांना एकलव्य दिसला. त्यांच्या कौशल्याने प्रभावित होऊन द्रोणाचार्यांनी विचारले, तू कोणाचा शिष्य आहेस? एकलव्याने नम्रतेने उत्तर दिले, गुरुदेव तुमचाच, आणि द्रोणांच्या मूर्तीसमोर वाकून प्रणाम केला. द्रोणाचार्यांनी त्याची निष्ठा तपासण्यासाठी गुरुदक्षिणा मागितली. तू मला तुझ्या उजव्या हाताचा अंगठा दे. क्षणाचाही विलंब न लावता एकलव्याने आपला अंगठा कापून गुरूंना अर्पण केला. अंगठा गमावूनही त्याने हिंमत हरली नाही. 4 बोटांनी धनुष्य धरण्याचे कौशल्य त्याने साध्य केले. त्याच्या चिकाटीने आणि निष्ठेने तो निषादांचा राजा बनला. धन्यवाद.